नमस्कार शेतकरी मित्रांनो, सांडोळकर शेती तंत्रज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मिरची असो, टोमॅटो असो की वांगी, सुरुवातीच्या काळात थ्रिप्स, पांढरी माशी आणि अळी याचा प्रादुर्भाव पिकाचे मोठे नुकसान करतो. या सर्वावरच एक जालीम उपाय म्हणजे FMC कंपनीचे बेनिविया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेनिवियाचे कंटेंट, डोस, किंमत आणि हे कधी वापरावे याची सविस्तर माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या सांडोळकर शेती तंत्रज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करा. बेनिवियामध्ये काय घटक आहे, काम कसं करते हे आपण पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया बेनिवियामध्ये काय कंटेंट आहे. बेनिवियामध्ये आहे मित्रांनो सायट्रानिलीप्रोल 10.26% ओडी हे मुख्य घटक आहे. हे ऑइल डिस्क्रिप्शन ओडी फॉर्म्युलेशनमध्ये येते, ज्यामुळे ते पानावर व्यवस्थित पसरते. याची खास बात म्हणजे हे क्रॉस स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे, म्हणजेच हे एका वेळी रस शोषक किडी आणि अळ्यांना मारते. जेव्हा तुम्ही याची फवारणी करता तेव्हा ते पानाच्या आत शिरून आरपार जाते, ज्यामुळे पानाच्या मागे लपलेलेही कीटकही मरतात. मग हे कोणकोणत्या किडीवर काम करते हे आपण जाणून घेऊ. शेतकरी मित्रांनो, बेनिविया खालील किडीवर उत्कृष्ट काम करते, म्हणजे थ्रिप्स, फुलकिडे, विशेषतः मिरची आणि टोमॅटोमध्ये पांढरी माशी म्हणजेच व्हाईट फ्लाय, कापूस आणि भाजीपाला पिकात फळ आणि शेंडा पोखरणारी अळी, वांगी आणि भेंडीमध्ये नागाळी, लीफ मायनर, जवळजवळ सर्वच वेलवर्गीय पिकात. थोडक्यात सांगायचे तर वन शॉट सोल्युशन म्हणून याकडे पाहिले जाते. शिफारस केलेली पिके आणि योग्य वेळ आपण जाणून घेऊ. बेनिवियाचा वापर तुम्ही मिरची, टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर, कलिंगड, खरबूज आणि डाळिंब यासारख्या पिकांमध्ये करू शकता. फवारण्याची योग्य वेळ पीक लावल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये पहिला स्प्रे आणि 25 ते 30 दिवसांमध्ये दुसरा, म्हणजेच 10 दिवसाच्या गॅपनंतर आपल्याला याची डबल फवारणी घ्यायची आहे. यामुळे पिकाला स्टार्टर डोस मिळतो आणि झाड हिरवेगार होऊन फुटवा चांगला निघतो. चला तर मग जाणून घेऊया याचं प्रमाण काय आहे. प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो, बेनिवियाचे प्रति 20 लिटर पंपाला आपण 40 मिली घेऊ शकता, किंवा एकरी जर सांगायचं झालं तर 180 ते 240 मिली प्रति एकर आपण हे घेऊ शकता. साधारण किंमत 180 मिली पॅकिंगची जर म्हणलं तर ते 1800 ते 2000 रुपयाच्या आसपास असते. भावात बदल होऊ शकतो, मार्केटनुसार कमी जास्त रेट राहू शकतात. विशेष काळजी, हे औषध इतर कोणत्याही औषधात मिसळताना तज्ज्ञाचा सल्ला घ्या, म्हणजेच बुरशीनाशक सोबत आणि ह्याच्यासोबत जर मिसळायचं झालं तर शक्यतो हे एकटे किंवा साध्या बुरशीनाशकासोबत वापरावे. निष्कर्ष तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला सुरुवातीच्या काळात पिकाचे संपूर्ण संरक्षण हवे असेल तर बेनिविया हा एक उत्तम पर्याय आहे. खर्च थोडा जास्त वाटू शकतो, पण त्याचे रिझल्ट पाहता ते परवडणारे आहे आणि याचे जबरदस्त असे रिझल्ट आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या सांडोळकर शेती तंत्रज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.